सार्थ श्री भावार्थ रामायण बालकांड अध्याय 7 श्री रामाची तीर्थयात्रा। श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। धन्य रामायण सृष्टी, धन्य वाल्मिकाची वाग्वृष्टी। अक्षरे अक्षरा परिही पाठी, दोष कोट्यानुकोटी नासती। नासती महापातके, नासती द्वंद्वे दुःखे। रामकथा ऐकता हरिखे, सुख महासुखे थोरावे। येथोनी श्रीरामचरित्र अपवित्रा करी अति पवित्र। कथा कौतुक अति विचित्र, स्तोत्री सादर परिसावे। श्रीराम जन्मामुळे लंकेत कोलाहल। श्रीराम जन्माला अयोध्यापुरी, तव वीज पडे लंकेवरी। भूस्फोट नगरद्वारी, विघ्ने दुःखकारी। अपजाती रावण, जव भद्री चढे तव मुकुट पाय। यावरी पडे वायू घाते, छत्र पडे मोडे। सभेची उडे सौभाग्य। कुंभकर्णाचा घरवारी, दिवाभीत घुघू करी। इंद्रजित आरशा भीतरी, देख अशीर शरीर। मंदोदरीची गळसरी, तुटोनी पडे अग्नी भीतरी। तिथे हे काळीजव सुंदरी, तव भस्म करी हुताशन। ऐसे विघ्नाचा आर्तव तेने, राणीवास आकांत। येणे राक्षस कुळाघात, हा भूत निशाचार। रावण सांगे भयंकरी, दृढपणे असा रे नगरी। येथोनी कोणी न जावे दूरी, अहोरात्री सावध। प्रधानाधिक सभयानक, तीही थोर घेतला धाक। रावण लागी धुक अरिष्ट, आटंक देखोनी। श्रीरामदिक पुत्रांचे संस्कार व अध्ययन। एकीकडे अयोध्यासी जाण, श्रीवशिष्ठ आपण। चौघा कुमारांचे विधान, संस्कार पूर्ण करविता झाला। जातकर्म नामाभिधान, कुटीसूत्र अन्नप्रशायन। कौशल्यकर्म वायनदान केले संपूर्ण, विधियुक्त ऐश्वर्याचे आविष्कारे। व्रतबंधनाचे नि गजरे दाने, सन्मानो सत्पत्रे। सुखी नृप वरे यापरी केले। श्री सद्गुरु रामचंद्रांना नमस्कार करून नाथराय रामकथा सांगतात। हे रामायण या सर्व सृष्टीत धन्य असून, त्या रामायणाचे कर्ते वाल्मिकी यांची वाणी मेघासारखी श्रेष्ठ असून या कथेचा वर्षाव करीत आहे। त्याच्या अक्षरामुळेच कोट्यावधी दोषांचा नाश होतो आणि महापातकासह सुखदुःख, हर्ष शोक, जन्म मरण अशी द्वंद्वे नाश पावतात। ही रामकथा प्रेमाने ऐकली तर सुखच महासुखाने प्राप्त होते। येथून पुढचे रामचरित्र हे अपवित्रालाही अतिपवित्र करते। हे असे ही कथा कौतुक आहे व श्रोत्यांनी आदराने ऐकावे। रामजन्मामुळे लंकेत कोलाहल। जेव्हा रामाचा जन्म अयोध्यात झाला, तेव्हा लंकेवर वीज पडली, मुख्यद्वारा पुढे भूकंप झाला आणि अनेक दुःखकारक विघ्ने निर्माण होऊ लागली। आणि रावण जेव्हा सिंहासनावर चढू लागला, तेव्हा त्याचा मुकुट त्याच्या पायावर पडला व वाऱ्याच्या वेगाने सिंहासनावरचे छत्री मोडून पडले। त्यामुळे ती सभा एखाद्या विधवेसारखी दिसू लागली। तिकडे कुंभकर्णाच्या घरावर घुबडे हे घू करू लागली व इंद्रजितेने जेव्हा आरशात पाहिले, तर त्याला आपल्या धडावर सिर नाही असे दिसले। इकडे मंदोदरीचे मंगळसूत्र तुटून अग्नीत पडले। ते काढण्याचा प्रयत्न तिने केला, पण तोवर ते अग्नीने भस्म केले। अशा विघ्नाचा लंकेत वर्षाव होऊ लागला। तेव्हा अंतपुरात हाहाकार झाला व अपशकुनाने राक्षसांचा नाश होतो की काय म्हणून सर्वजण तळमळू लागले। तेव्हा रावण सेवकांना सांगू लागला की भयानक विघ्न येण्याची शक्यता आहे। पहारा कडेकोट ठेवा व तेथून कोणी दूर जाऊ नका आणि रात्रंदिवस सावध राहा। तेव्हा जे 8 प्रधान होते तेथे हादरले
व त्यांना अत्यंत धाक बसला व रावणाला तर सारखी धुकधुक लागली व निवारण न होणारी ही संकटे आहे असे तो म्हणू लागला. श्रीरामदिक पुत्रांचे संस्कार व अध्ययन. इकडे अयोध्यात वसिष्ठांनी 4 कुमारांचे नानाविधी संस्कार केले. जातक कर्म, नामक कर्म, नाव ठेवणे, कारधोडा बांधणे, अन्न खाऊ घालणे, शेंडी ठेवणे, मुलांच्या हातात दान करणे हे संस्कार वसिष्ठांनी विधियुक्त केले. 4 पुत्र 8 वर्षांचे झाले तेव्हा मोठ्या ऐश्वर्याने त्यांचे मौजबंधन केले व त्यानिमित्ताने सन्मानपूर्वक सतपाप्राप्त दान देऊन अनेकांना राज्य सुखी केले. श्रीरामाचा व्रतबंध सुखी केले. विप्रबंध. तृप्ती स्वी स्वानंदे निघाले डोलत परमानंद पावले. श्रीरामाचे व्रतबंधन सुखी केले. अकिंचन वणवण निमहाला पूर्ण म्हणो मग ते पण मुक्त झाले. झाली या व्रतबंधन वसिष्ठापाशी 4 जण आरंभिले वेदाध्ययन. शस्त्र व्याख्यान वेदांत. श्रीराम वेदाचे जन्मस्थान त्यासी संस्कार मात्रे जाण पठन झाले. शस्त्र संपूर्ण अगाधपण प्रज्ञेचे यापरी रघुनाथासी जाण झाली. 16 वर्षे संपूर्ण करावया तीर्थ भीमागमन. रघुनंदन उद्धतू. लोक संग्रहासाठी रामाची तीर्थयात्रा व त्याचे वर्णन. प्रार्थुनी वसिष्ठाते त्या सद्गुरूच्या अनुमती आज्ञा मनोनी दशरथाची श्रीरामतीर्थेती निघाले. मग पाहोनिया सुदीन स्वास्तिवादू पुण्य हवाचन. सवे देओनिया सैन्य सुबुद्धी प्रधान समवेत. दिधली अक्षयी भंडारे सवस्त्य गायीची खिलारे. नाना प्रकारची वस्त्रे तीर्थी रघुवीरे वाठावया सारे सरिता सिंधू संगम. पुण्यभूमी पुण्यश्रम कलापग्राम नंदीग्राम. मार्ग दुर्गम हिमालया बद्रीगार मार्गी पंचाप्रयाग वेदप्रयाग शिवप्रयाग कर्णप्रयाग ब्रह्मप्रयाग अतिगुप्तप्रयाग पांचवा शरयू गंगा सुवर्णभद्रा तिन्ही आणि या प्रयाग त्रिवेणी. कार्तिक मासी कृष्णवेणी मुख्य त्रिवेणी. माघ स्नान. वैने पापोवने शैलशिखरे परमपवन जे उकरे. तीर्थादी तिन्ही पुष्करे. तीर्थक्षेत्र विधियुक्त नैमिषारण्य धर्मारण्य चंपकारण्य ब्रह्मारण्य. महापंथाचे वेदारण्य ऋषी वेदज्ञ जेथे असते. असा श्रीरामाचा व्रतबंध झाला तेव्हा अनेक ब्राह्मण सुखी झाले. तेव्हा तृप्तीला स्वानंदीची ढेकर आली व त्या तृप्तीलाच परमानंद प्राप्त झाला. रामाने मौजबंधनामुळे अतिशय दारिद्र्य सुद्धा सुखी झाले व त्यांची दगदग नाहीसा झाला आणि मागतेपणापासून ते मुक्त झाले. मौजबंधने झाल्यानंतर 4 जण वसिष्ठजवळ येऊन त्यांनी वेदांचा अभ्यास सुरू केला. शास्त्र व्याख्यान उपनिषद याचेही अध्ययन ते करू लागले. श्रीराम हे वेदांचे जन्मस्थान असून सुद्धा त्यांना अभ्यासासाठी निर्धारपूर्वक संस्काराची शिकवण देऊन सर्व ज्ञान संपन्न केले. रामाची बुद्धी अशी अगाध आहे की वचन केल्याबरोबर सर्व वेदशास्त्रे त्यांना पाठ झाली. याप्रमाणे राम 16 वर्षाचे झाले. आता तीर्थयात्रा करावी म्हणून त्यांनी श्रीराम तयार झाले. लोकसंग्रहासाठी रामाची तीर्थयात्रा व त्यांचे वर्णन. श्रीरामाने वसिष्ठांची प्रार्थना करून आज्ञा घेतली व दशरथांच्या परवानगीने ते तीर्थयात्रेला निघाले. तीर्थयात्रा या मंगल कार्यानिमित्त देवतार्चन व
पुण्यवाचन म्हणजेच अशा मंगल कार्यासाठी पुण्यकर्माने सुरुवात करावी. राजाने असे पुण्यवाचन करून रामाबरोबर बरेच सैन्य व बुद्धिमान प्रधान दिले. न संपणारी धनाची भंडारे रामाबरोबर दिली व वासरासहित गायीची कळपे आणि नाना प्रकारचे वस्त्रे तीर्थ क्षेत्रात दान करण्यासाठी म्हणून भरपूर प्रमाणात रामाबरोबर दिली. तेव्हा श्रीरामांनी सरोवर, नद्यांचे समुद्राला मिळणारे हे संगम, पुण्यभूमी, पुण्यश्रम, प्रयागादी पंचगामी नदी, ग्राम आणि दुर्गम अशी हिमालयाची यात्रा केली. खडतर असे बंदरी, केदार, पंचप्रयाग, वेदप्रयाग, शिवप्रयाग, कर्णप्रयाग, ब्रह्मप्रयाग आणि अतिगुप्तप्रयाग या 5 प्रयागचे स्नान केले. रामाने शरयू, गंगा, सुवर्णभद्रा या नद्यांचे स्नान करून गंगा, यमुना व सरस्वतीचे प्रयागी स्नान केले. नंतर कार्तिकी महिन्यात कृष्णावेणी नदीची स्नाने करून मुख्य त्रिवेणींचे माघ महिन्यात स्नान केले. तीर्थयात्रेत रामाने वने, तपोवने, पर्वत शिखरे, पवित्र अशा माळरानाच्या जमिनी, राजस्थान, पंजाब व कुरुक्षेत्र येथील पुष्कळ तीर्थे रामाने पाहिले व तिथे विधियुक्त स्नानसंध्या केली. नंतर नैमिषारण्य, धर्मारण्य, चंपकारण्य, पंचारण्य, ब्रह्मारण्य, मोठ्या मार्गाने वेदारण्य अशी वने, उपवने की जेथे अनेक तपस्वी व वेदज्ञानी ब्राह्मण राहत होते तेथे रामाने पाहिले.